नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने या प्रेस नोटद्वारे शहरातील नागरिकांना कळविण्यात येत आहे की लातूर महानगरपालिकेच्या मालकीच्या स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख पार्क, नाना नानी पार्क येथील कंत्राटदार सोनाली उमेश ब्रिजवासी वंडर वर्ल्ड यांना दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी नोटीस देऊन ठेका रद्द का करण्यात येऊ नये याबाबत लेखी स्वरूपात खुलासा मागविण्यात आला होता। सोनाली उमेश ब्रिजवासी यांनी दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी लेखी खुलासा दिलेला आहे। सदर खुलासा हा असमाधानकारक असल्यामुळे त्यांना दिनांक 11 मे 2023 रोजी पत्र देऊन ठेका रद्द करण्यात आलेला आहे व सदर पत्र मिळालेपासून 15 दिवसाचे आत त्यांच्या मालकीच्या सर्व वस्तू काढून घेऊन पार्क खुला करून द्यावा असे कळविण्यात आले होते। त्यास अनुसरून 5 डिसेंबर 2023 रोजी अतिक्रमण पथक कार्यवाही करण्यासाठी गेले होते, परंतु वंडर वर्ल्ड यांनी बेकायदेशीर विरोध केला। माननीय न्यायालयाने 5 डिसेंबर 2023 रोजी मनपा व वंडर वर्ल्डचे संचालक यांना पुढील सुनावणीपर्यंत जैसे थेचे हुकूम दिला आहे। असे असताना त्या जागेचा गैरवापर चालू ठेवला व न्यायालयाचा आदेशाचा अवमान केला आहे। तसेच वंडर वर्ल्ड संचालक यांनी पत्रकार परिषद घेऊन लातूर वासियांची दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली आहे। माननीय न्यायालय यांनी त्यांच्या हक्कात कोणताही प्रकारचा ताबा कायम ठेवण्याचा आदेश केलेला नसतानाही गैरकृत्य करून अनधिकृत ताबा ठेवलेला आहे। सदरील प्रेस नोट अतिक्रमण विभाग प्रमुख, लातूर शहर महानगरपालिका, लातूर व शहर अभियंता, लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली आहे।